कला वाणिज्य BCA महिला महाविद्यालय येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न। आज दिनांक 8 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील दत्त मंदिर विद्यानगरी येथील वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचालित कला वाणिज्य व BCA महिला महाविद्यालय धुळे येथील सभागृहात कैलासवासी सूर्यकांता आजमेरा ICT हॉलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2024-25 चा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विभाग धुळेचे डॉक्टर मंजुषा क्षीरसागर हे कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळाचे अध्यक्षा श्रीमती स्मिताजी अतुल आजमेरा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस प्राचार्य डॉक्टर दिलीप चौधरी यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी, प्रतिनिधी, कला वाणिज्य BCA महिला महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैलासवासी सूर्यकांता आजमेरा ICT हॉलमध्ये प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। तर यावेळेस गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव व बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी SNDT महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थिनींना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने या ठिकाणी सदर वार्षिक वितरण समारंभ कार्यक्रम घेण्यात येत असतो। सदर कार्यक्रम आज पार पडला। राज्यस्तरामध्ये तिची निवड झाली। ज्या 5 विद्यार्थिनींची निवड झालेली होती पूर्ण राज्यामध्ये, त्याच्यातून माफी गोडसे नावाची विद्यार्थिनी तिची पण निवड झाली। खास म्हणजे खऱ्या अर्थाने महाविद्यालयासाठी सुद्धा एक गौरवाचा क्षण आहे। नंबर 2 आमच्या NSSच्या कार्यक्रम अधिकारी अस्मिता इंगोणेकर मॅडम यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे यावर्षी। त्यांच्या माध्यमातून एक विद्यार्थिनी रेणुका वाले या विद्यार्थिनीला सुद्धा परेडसाठी दिल्लीला जाण्यासाठी संधी मिळालेली होती, पण थोड्याशा मार्काने ती मागे पडली, जाऊ शकली नाही। परंतु विद्यापीठामध्ये आणि नांदेडला 2 ठिकाणी त्या प्रयत्नामध्ये ती थोड्या मार्काने फक्त मागे पडली, परंतु तरी सुद्धा जे काम झालेलं आहे यावर्षी महाविद्यालयाने ते अतिशय चांगलं काम केलेलं आहे। आणि क्रीडा स्पर्धेत देखील आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे। राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी गोल्ड मेडल, तर सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल त्यांनी मिळवलेले आहेत। जवळजवळ 200-250